बाहेरून सांगा असं मी बरं तुम्हाला काय म्हणते. कारण हनुमानजी असेल येते मी आदित्य तुमच्याकडे फतेह परत. पुरकरनी माघार मी घेण्याचं? तुमच्याकडे येते परत. हनुमानजी येते नक्की, पण आधी तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरं घेऊया. अवधूतजी, तुम्ही ऐकलत काय काय आरोप केलेत, तुमचं उत्तर काय? नाचता येईना अंगण वाकडे या मराठी म्हणीने मी सुरुवात करतो. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखालील पक्ष यापुढेही कधीही सफल होणार नाही. पहिली गोष्ट आहे की आता हनुमंत पवारांनी केलेले सगळे आरोप मी नाकारतो, परंतु काही जर आपण ते मान्य केले समजा, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यांच्या केसेस आहेत, समजा केसेसला घाबरले ना, केसेस आहेत अशा, समजा अमिषाला बळी पडले ना, तर अमिषाला बळी पडतील अशा, धाकट दपशाला बळी पडतील अशा लोकांना तुम्ही तिकीट देता? अशा लोकांना तुम्ही नेता मानता? जी माणसं अशा छोट्या मोठ्या गोष्टीला बळी पडतात, अशी लोक, खोगीर भरती लोक ही जर तुमच्या पक्षातर्फे विधान परिषदेचे तुमचे उमेदवार असतील, यावरून तुमची इमारत किती पोकळ ढाच्यावर उभी आहे, तुमच्या प्रत्येक विटा किती भुसभुशीत आहेत हे कळतं. तुम्ही काय म्हणता हो धाकट पशा? 19 महिने 1,30,000 लोक आणीबाणीमध्ये आतमध्ये होते, त्यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही आणि इंदिरा गांधींना 77ला हरवलं 19 महिने तुरुंगात राहून. तुम्ही काय लोकशाहीच्या गप्पा मारता आमच्याशी? बरं, पण तुम्ही ज्या माणसाला अवधूतजी, तिकीट तुम्हाला दिली. एक प्रश्न मी पण विचारते याच मुद्द्यावर.